दंडवत हो. डोमेग्राम लीळेंच्या आजच्या 22व्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत 113 क्रमांकाची लीळा. दायंबा शिखासूत्र त्यागू अनुवादू. दायंबासांना आमच्या स्वामींनी शिखा म्हणजे शेंडे, सूत्र म्हणजे जानवं, हे हिंदुत्वाचं हे मुख्य लक्षण आहे हिंदू असण्याचं. आणि ज्या व्यक्तीला शेंडी आहे, म्हणजे आजही तुम्ही जर का बघितलं तर जे हिंदू लोक आहेत ते जेव्हा टक्कल करतात तेव्हा ते पूर्ण टक्कल करत नाही, ती शेंडी ठेवतात. आणि महानुभाव लोक जर का तुम्ही बघितले तर ते टक्कल करत असतील साधू मंडळी तर ते पूर्ण टक्कल करतात, त्यांना शेंडी वगैरे ते ठेवत नाही. सूत्र म्हणजे जानवं. तर जानवं हे अन्य लोकांमध्ये वापरतात, महानुभाव पंथामध्ये जानवं वापरत नाहीत. उपदेशांनी ते वापरू नये आणि साधू मंडळी तर वापरतच नाहीत. म्हणजे जेव्हा तुम्ही महानुभाव पंथाचा स्वीकार करता तेव्हा तुम्ही महानुभाव पंथाचे जे स्वतंत्र जे काही तत्वज्ञान आहे ते जे आहे ते तुम्ही स्वीकारायचं आहे. आणि त्याच्या स्वीकारा नंतर तुम्ही फक्त महानुभाव पंथालाच तुम्ही फॉलो करायचं आहे, हे याच्यातनं आम्हाला स्वामींनी सांगितलेलं आहे. जर का तुम्ही वेदातल्या गोष्टींना फॉलो करत असाल, वेदांच्या गोष्टी जर का तुम्ही आचरण करत असाल उपदेश घेतल्यानंतर किंवा मग दीक्षा घेतल्यानंतर वगैरे, तर ते अत्यंत चुकीचं आहे. ते महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाला ते धरून ते नाहीये. आणि म्हणून इथे स्वामींनी दायंबासांना शिखासूत्र त्यागू अनुवाद म्हणजे शिखासूत्राचा त्याग करावा असं सांगितलेलं आहे. गोसाव्यांसी उदयाचा पूजा सुरू झाल्यानंतर गोसावी विहरणा बीजे केले. सकाळचा पूजावसर आमच्या स्वामींचा झालेला आहे आणि तदनंतर स्वामी विहरणाला बीजे करतात. सिंहस्थळीवरी आसन असे, शिन्नस्थळीला आमच्या स्वामींना आसन आहे. गोसाव्यांजवळ दायंबा बैसले असती. दायंबा आमच्या स्वामींच्या समोर बसलेले आहेत आणि स्वामी त्यांना म्हणतात, भोजया शिखासूत्रा त्यागू करागा. म्हणजे शिखासूत्राचा त्याग. अजून सुद्धा तुम्ही कशामध्ये आहात? वैदिक परंपरेला तुम्ही मानत आहात, वैदिक परंपरेच्या आचरण शैलीमध्ये तुम्ही आहात आणि स्वामींकडे सुद्धा येणं जाणं चालू आहे. दायंबा हे बोधवंत होते असं म्हटलं जातं आणि त्यांचे जे प्रश्न वगैरे आपण जर का बघितले तर खूपच चांगल्या प्रकारचे प्रश्न आणि चर्चा ज्या आहेत ते दायंबासांच्या माध्यमातून झालेले आहेत. आणि म्हणून त्यांची ती जाणीवता जी आहे तर ती जाणीवता जी आहे ती लक्षात घेता स्वामींना असं वाटतं की यांनी काय केलं पाहिजे? अनुसरलं पाहिजे. अनुसरण म्हणजे काय? परमेश्वरीय धर्माचा स्वीकार. मग तो उपदेशापासून सुरू होतो. अनुसरण म्हणजे कपडे बदल, म्हणजे गुलाबी काळे वगैरे दीक्षित कपडे घालणं ह्याला अनुसरण म्हणतात. म्हणजे प्रचलित ह्याच्यामध्ये आतापर्यंत जर का आपण बघितलं तर नॉर्मली ढोबळपणे जर का आपण बघितलं तर नाम धारण करणे, उपदेश घेणे आणि नंतर मग काही दिवसांनी कपडे बदलण्याला दीक्षा म्हणजे ह्याला अनुसरण आपण म्हणतो. पण मी माझ्या पद्धतीने असा त्याचा एक अर्थ लावतो. अनुसरण म्हणजे काय? अनुसरण म्हणजे कपडे बदलणे नाही. कपडे नाही बदलणे म्हणजे तुम्ही अनुसरलेले नाहीत असा अर्थ होत नाही आणि कपडे बदलले म्हणजे तुम्ही अनुसरले असाही अर्थ होत नाही. अनुसरण या पदाची व्याख्या इतकी सोपी आणि साधी स्वामींनी सांगितलेली आहे. अनुसरण म्हणजे काय? स्वामींनी अनुसरणाची व्याख्या एकदम कठीण सांगितली पाहिजे होती, एवढं मोठं अनुसरण मोक्षाला प्राप्त करून देणार. परंतु स्वामींनी अनुसरणाची व्याख्या इतकी साधी सांगितलेली आहे. येत आदिन होई जे येथोनी म्हणितले की जे ते अनुसरण. म्हणजे परमेश्वराला अधीन होणं. तुम्ही ज्या वेळेस उपदेश घेता, नाम धारण करता आणि वासनिक होता, उपदेशापासून वासनिक उपदेशी होणं हे सुद्धा अनुसरणच आहे. म्हणजे तुम्ही काय करता? परमेश्वराच्या अधीन होऊन परमेश्वराने सांगितला विधी तुम्ही आता करत आहात. नाम साधना, ध्यान साधना, सेवा दास्य हे उपदेश धर्मामध्ये तुम्ही करताय. मग तुम्ही वासनिक होता म्हणजे अनुसरणाची चाड मुळामध्ये निर्माण होते. वासनिक म्हणजे काय आहे? फक्त तो प्रपंचामध्ये आहे एवढाच त्याचा तो म्हणजे न्यूनपणा त्याच्यामधला तो आहे. वांचून तो संसारात असून सुद्धा तो बहुतांशी आचारा विचाराने तो अनुसरलेला आहे, अनुसरल्यात जमा आहे, हा त्याचा प्लस आहे. फक्त वस्त्र पालट म्हणा की वास्तविक जो त्याग घडला पाहिजे
म्हणजे प्रत्यक्ष त्याग, मानसिकी त्याग, मानसिकी आसक्ती त्याची निघून गेलेली आहे. फक्त प्रत्यक्ष काही गोष्टी करणं हे बाकी आहे. बहिर्यागरूपी, अंतर्यागरूपी पूर्ण तयार व्यक्ती आहे ती. हे सुद्धा काय आहे? अनुसरणच आहे. म्हणजे परमेश्वराने म्हणितलेले करणं, हे करणारी जी व्यक्ती आहे ती अनुसरण या पदामध्ये म्हणजे त्या प्रोसिजरमध्ये ती आलेली आहे. आता वास्तविक जेव्हा तुम्ही पूर्णपणे अनासक्त होणार आहेत प्रपंचातनं, जीवा देवता प्रपंचामधनं तुम्ही जेव्हा अनासक्त पूर्ण होणार, त्याच्यातलं जे लागलेपणा आहे, ममता आहे, अहंता आहे त्याच्यातली, ती पूर्णपणे जेव्हा तुम्ही शून्य कराल तेव्हा खऱ्या अर्थाने अनुसरण हे घडणार आहे. आणि म्हणून ही जी प्रोसिजर आहे ना, ही प्रोसिजर कपडे बदलल्यानंतर सुरू होत नसते. खूप लोकांना असं वाटतं की कपडे बदलल्यानंतर अनुसरण आहे. नाही, अनुसरण हे ज्या दिवसापासनं तुम्ही देवाचं म्हणितलेले करण्याला लागता, तुम्ही तुमच्या मधले जे काही वैदिकता आहे ती शून्य करत करत तुम्ही ईश्वरत्व जेव्हा तुम्ही वाढवता तुमच्यातलं, म्हणजे तुमच्यात मधलं, तुमच्या मनामधलं, तुमच्या विचारामधलं, तुमच्या आचारामध्ये तुम्ही तुमच्या या सर्व बाबींमध्ये परमेश्वराचं अस्तित्व जेव्हा वाढवता, तेव्हा तुम्ही अनुसरणाचा एक 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 अंश जो आहे तो तुम्ही करत आहात, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून इथे दायमबाज जे आहेत ते काही म्हणजे बोधाच्या बाबतीमध्ये म्हणावं किंवा जाणीवेच्या बाबतीमध्ये जर का तुम्ही म्हणालात तर जाणीव सुद्धा दायमबासांना चांगली होती. आणि म्हणून ते स्वामी त्यांना म्हणतात, येथ अनुसरा शिखासूत्राचा त्याग करा. म्हणजे वैदिकतेला सोडून द्या. आज आम्ही सुद्धा वैदिकतेमध्ये अडकलेलो आहोत. बघा, तुम्हाला काही दान द्यायचं म्हटलं म्हणजे या गोष्टीवर तुम्ही काय करा, या गोष्टीवर विचार करणं खूप महत्वाचं आहे. जसं वैदिकतेमधनं आपण म्हणजे वैदिकतेतनं आपण काय काय अशा गोष्टी घेतलेल्या आहेत, जसं मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की पान वाहनं हे अन्य राहटीमधलंच आहे, ते आपल्याकडे पण आलेलं आहे. म्हणजे आज असं आहे की आपल्याकडे पान नसेल तर आपण विडाच वाहत नाही, काही लोक नारळ नसेल तर विडा वाहत नाही. म्हणजे ही वैदिकतेतनं आलेल्या गोष्टी आपण पक्क्या धरून अजूनही सुखासूत्राचा त्याग आपण केलेला नाहीये. तुम्ही कोणाला काही दान देता त्यावेळी तुम्हाला संकल्प सोडायला सांगितलं जातो. संकल्प नाही सोडला तर क्रिया निर्हेतुक होत नाही असं पण म्हटलं जातं. आता मुळामध्ये लक्षात घ्या, संकल्प सोडल्याने क्रिया निर्हेतुक होत नसते बरं का. नाही तर एखाद्याला शिव्या द्यायला आणि संकल्प सोडाल त्याचा, मग त्याच्याने काही संकल्प त्या शिव्या काही निर्हेतुक होतील का? नाही, तसं नाही आहे. निर्हेतुक होण्यासाठी तुमचं मनच त्या हिशोबाचं पाहिजे. आता अशा तर निर्हेतुक क्रिया लाखो करोडोनी निर्हेतुक क्रिया आपल्या होऊ शकतात. वस्तू द्यायची आणि संकल्प सोडायचा, झालं निर्हेतुक निर्हेतुक निर्हेतुक. असं निर्हेतुक होत नसतं. निर्हेतुक होण्यासाठी पाण्याचा काही संबंध नाही, त्याच्यामध्ये मनाचा संबंध आहे. तुम्ही संकल्प जरी सोडलेला आहे परंतु त्यांची द्यायची इच्छा नाहीये तर ते निर्हेतुक होत नसतं. जसं तुम्ही सहस्र भोजन लीळा माहितीच आपल्या द्वारावतीकारांची, त्याच्यामध्ये ती जी पत्नी देणारी आहे तिच्या मुळातच भाव नाहीये. म्हणजे ती वाढते आहे, तिने संकल्पही सोडला गेलेला आहे परंतु ते निर्हेतुक घडलेलं नाही. ते संकल्प कुठल्या तरी प्रित्यर्थ त्यात दिला गेलेला आहे आणि देण्याचा हेतू जो आहे तो मोकळा नाहीये. म्हणजे मनापासून ते दिल्या जात नाहीये. निर्हेतुक क्रियेचा वाहो आपण ठेवला पाहिजे. म्हणजे माझ्याकडनं निर्हेतुक क्रिया घडावी, परंतु निर्हेतुक तुमचं जे कार्य आहे, विधी आहे, ते फक्त परमेश्वर घडवू शकतात. कुठल्याही प्रकारचा अधहेतू नसणे, ऊर्ध्व म्हणजे ईश्वर पैकीच हेतू असण्याला ऊर्ध्व क्रिया असं म्हणतात. आणि कदाचित अशा ऊर्ध्व क्रिया करता करताच एखादी निर्हेतुक क्रिया स्वतः परमेश्वर घडवून घेतील तरच ती होईल. असं पाणी संकल्प सोडल्याने ती क्रिया निर्हेतुक होत नसते. नाहीतर आश्रमांमध्ये लोक पंक्ती करतात, कुठले कुठले हेतू घेऊन जातात. मला नोकरी लागली तर मी पंगत करेन, मला आमचं हे आमचं काम झालं तर आम्ही पंगत करू. आणि मग अशा या पंक्तीचा हेतू अन्नदानाचा तुम्ही संकल्प सोडता. आता ती क्रियाच मुळामध्ये तुम्ही हेतूच्या नंतर ती क्रिया जन्मलेली, आधी हेतू जन्मला की आमचं हे काम झालं पाहिजे मग आम्ही पंगत देऊ. म्हणजे पंगतचा हेतू हा नंतर बोलल्या गेलेला आहे. म्हणजे त्या क्रिया, ती जी क्रिया म्हणजे तुमचा जो हेतू आहे ना, तो हेतू तुमच्या त्या अन्नदानाच्या क्रियेला पाया आहे, मूळ पाया तो हेतू आहे. आणि त्याच्यावर ही पंक्तीचं जी काही इमारत ती बांधल्या गेलेली आहे. म्हणजे तुमच्या क्रियेला बेसच तुमच्या क्रियेचा जो आहे तो हेतू आहे, सहेतुक आहे.
तर सहेतुक क्रियेची पंगत आता तुम्ही देत आहात आणि त्याचा संकल्प सोडला आणि ती क्रिया निर्हेतुक कशी काय होईल? ती सहेतुकाशी बांधल्या गेलेली आहे. आणि म्हणून संकल्प सोडल्याने क्रिया निर्हेतुक होत नाही, तर तुमचा मुळामध्ये मानसिक विचारच बदल झाला पाहिजे. याला मानसिके परिवर्तन जे आहे ते घडणं, याला वासना उपरतने असं म्हटलं जातं. की एखादी क्रिया जी आहे ती आपण करण्याचा मानसिक उल्लेख ठेवलेला आहे, म्हणजे हेतुक क्रिया करायची आहे असं आपण ठरवलेलं आहे. पण वास्तविक जेव्हा तुम्ही मार्गात गेलात आणि तिथे क्रिया करायच्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचं मानसिक परिवर्तन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि तुम्ही निश्चित केलं की बाबा नाही, आपण सहेतुक क्रिया करायला आलो पण त्या निमित्ताने क्रिया करायची नाही. याच्यामध्ये नुसतं तोंडाने बोलून चालत नाही, 10 लोकांना सांगून चालणार नाही. तुमच्या मनाची वास्तविक सहेतुकता जी आहे ती बदलली पाहिजे आणि ते निर्हेतुक ते झालं पाहिजे, तरची ती गोष्ट आहे, तर ती क्रिया निर्हेतुक होणार आहे. तर अशा पद्धतीने संकल्प सोडण्याचा विधी हा सुद्धा अन्य रहाटीतनं आलेला आहे. अन्य लोक सुद्धा असा नैवेद्य ठेवला की संकल्प सोडतात. आपले लोक पण सांगतात बरं का की असं ताट ठेव. ही गोष्ट पण लक्षात घ्या आता तुम्ही. आपण कशा कशा वैदिकता तिकडून घेऊन आपण बाळगतोय, त्याचं जतन अजून करून ठेवलेलं आहे आपण, की ताट ठेवलं उपाराचं की लगेच संकल्प सोडायचा, नाही तर ते माया स्वीकार करते असं म्हणतात. आता मला सांगा की माया असेल किंवा परमेश्वर असेल, हे खाणं म्हणजे ह्यांना काही भूक, म्हणजे यांना काही खाण्याचा काही संबंध नाहीये त्यांचा. ते जे काही तुम्ही आणलेलं आहे पदार्थ, जे काही आणले ते कुणासाठी आणले हे मायेला सुद्धा माहिती आहे. आणि कुठलीही म्हणजे परमेश्वर असो, जीव असो, नाही तर देवता असो, यांना आमंत्रित केल्याशिवाय, आव्हान केल्याशिवाय ते येत नसतात, ते स्वीकारत नसतात. आणि त्यासाठी ते काय करावं लागतं? आव्हान करावं लागतं. मग तुम्ही परमेश्वराला उपहार दाखवत असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला आव्हान करावं लागतं, विनंती करावी लागते, तेव्हा मग स्वीकार आहे. देवतेच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं? आव्हान करावं लागतं त्या देवतेला, त्या देवतेला आमंत्रित करावं लागतं, मग ते येणार. साधारणचं आहे की तुम्हाला सुद्धा कुठे कार्यक्रम असेल तर तुम्हाला आमंत्रण तुम्हाला द्यावं लागतं, त्याच्याशिवाय तुम्ही ते घेत नाही. म्हणजे तिथे सुद्धा तुम्हाला ते अन्यथा ज्ञान सांगून ठेवलेलं आहे की ताट ठेवले की लगेच गोल पाणी फिरवायचं. आता मला सांगा की तुम्ही, तुमचा मानसिक हेतूच तो आहे की देवासाठी आम्ही आणलेला आहे. आता तुमचा हेतूच तसा असल्यानंतर माया स्वीकारण्याचा काही संबंधच येत नाही. आणि जेव्हा तुम्ही पाणी सोडता म्हणजे मायेला काही त्या पाण्याचं बंधन आहे का? तुम्ही वाचिके बोललं त्याचं बंधन लागतं का? आणि मानसिके जे तुम्ही विचार आहात ते त्याचं बंधन नाही का मायेला? मायेला सुद्धा माहिती कशासाठी आणलेलं आहे तुम्ही, हे सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की पाणी सोडल्याने लगेच निर्हेतुक झालं असं नाही. आता अजून तुम्हाला सांगेन मी की तुम्ही ईश्वराच्या ठिकाणी ज्या निर्हेतुक क्रिया करणार आहात तर त्याचा स्वीकार फक्त परमेश्वर करतात. फक्त निर्हेतुकाचा स्वीकार परमेश्वर करतात आणि निर्हेतुकाचा स्वीकार फक्त परमेश्वरच करतात आणि त्याचं फळ सुद्धा परमेश्वर देतात. आणि तुम्ही जर का सहेतुक क्रिया करत असाल तर त्या सहेतुक क्रिया किती संकल्प सोडा, तुम्ही कळशीभर पाण्याचा संकल्प सोडा सहेतुक क्रियेचा, परंतु त्या सहेतुक क्रिया जर का असेल तर त्याचा स्वीकार मायाच करणार आहे. तुम्ही जर का उपहार हा सहेतुक क्रियेने दाखवत असाल, कुठल्या तरी प्रापंचिक कार्य पार पाडल्यामुळे तुम्ही उपहार दाखवताय, आता पंचावतार उपहार, अमके उपहार, तमके उपहार ठेवलंय तुम्ही, तर आणि जर का तुम्ही असं किती संकल्प सोडा ना, ती सहेतुक क्रिया आहे तर त्याचा स्वीकार मायाच करणार आहे. हे सिद्धांत ज्यांना माहिती आहे ना, ते संकल्प या विधीने निर्हेतुक क्रिया होते आणि संकल्प सोडलं तर सहेतुक होते, ह्या गोष्टींपासनं हे लोक त्या विचारांपासून लांब होतील की असं काही नाहीये. सहेतुक क्रिया तर माया स्वीकारणार, निर्हेतुक क्रिया तर परमेश्वर स्वीकारणार. संकल्प सोडा की नको सोडा, संकल्प हा सोडायचा नसतो, संकल्प हा म्हणायचा असतो. आपल्याकडे ती प्रार्थना आहे, विनंती आहे, देवाला विनंती करावी लागते. अन्य राटीमध्ये सुद्धा प्रार्थना बोलावी लागते, नुसतंच काही पाणी सोडत नाहीत ते लोक. आणि म्हणून लक्षात घ्या की हे सगळं शिखासूत्र आहे. तुम्ही जे संकल्प सोडताय वगैरे हे सुद्धा तिकडून वैदिकतेतनंच आलेलं आहे. तुम्ही एखाद्याला द्या आणि संकल्प सोडायला पाणी नसेल तरी चालेल, पण ते दिल्या जात आहे. आता आपण ऑनलाईन जे काही पैसे पाठवतो कुठल्या आश्रमामध्ये, त्याचा संकल्प सोडला जातो का कुठे? नाही. किंवा आपण एखाद्याला वाईट बोलतो, मग त्याचा संकल्प सोडतो का आपण? मी आता तुम्हाला जे शिव्या दिल्या ते अमकं अमकं कृष्ण अर्पण म्हणून संकल्प सोडतो का? नाही. तुम्ही एकदाच वाईट बोललात तर त्याचा लगेच लेप लागून जातो, त्याचं जे काय लागायचं ते.
आणि तुम्ही चांगलं बोललात तर त्याचं सुद्धा लागून जातं, चांगलं जे लागायचं ते लागतं. त्याच्यासाठी संकल्पाचा किंवा पाण्याचा काही संबंध नाहीये. आणि ही सगळी वैदिकता आहे, हे सगळं शिखासूत्र आहे. हे आपण शिखासूत्र म्हणजे शेंडी म्हणजे काय आहे, डोक्याला आहे, आणि जानवं म्हणजे काय आहे, ते असं खांद्यावरून असं पोटावरून असं ते घेतलेलं आहे. म्हणजे जानवर रूपी जे आपण स्वीकारलेलं आहे आणि शेंडी रूपी जे आपण डोक्यात ठेवलेलं आहे त्याचा प्रभाव आहे पूर्ण, आणि त्याच्यामुळे तुमची ओळख आहे. तर अशा ज्या वैदिक गोष्टी आहेत ना, या वैदिक गोष्टींचा त्याग करायचा. जे तुम्ही डोक्यामध्ये अन्यथा ठेवलेलं आहे ते तुम्हाला काढून टाकायचं आहे. मुळामध्ये म्हणजे तुम्हाला डोक्यात काही ठेवायचंच नाहीये. तुम्हाला जे ठेवायचं ते हृदयात ठेवायचं आहे. आणि जे जाणव तुम्ही पांघरलेलं एक प्रकारचं, ते जे काही सूत तुम्ही पांघरून घेतलेलं आहे अन्यथा ज्ञान रूपी, ते सुद्धा तुम्हाला काढून ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला परमेश्वर स्वीकारायचा असेल तर तुम्हाला या दोन गोष्टींचा त्याग करावा लागतो. एक आहे जानवं आणि एक आहे शेंडी. हे मूळ तुमच्या त्या विशिष्ट तुम्ही जो काय धर्म जो तुम्ही आचरण करत होते आधी, त्याची ती ओळख आहे. ते का टाकायचं म्हणजे ती वास्तविक ती वस्तू म्हणून नुसती काढून ठेवायची नाही. आपण वस्तू म्हणून काढून ठेवलेली आहे. शेंडी काढून ठेवली, जानवं काढून ठेवलं, हे वस्तुरूपी आपण काढून ठेवलेलं आहे. पण विचाररूपी आणि आचाररूपी अजून आपण ते काढलेलं नाही. आपल्या डोक्यात अजून तेच आहे की अमक्या दिवशी हे करायचं नाही, शनिवारी अमकं टमकं करायचं नाही कुठला विधी. म्हणजे काय होतं, शनिवारी केलं तर काय होईल, काहीच नाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही दिवशी ते कार्य करू शकता. ती तुम्ही ते अन्यथा ज्ञानामध्ये, वैदिकतेच्या ह्याच्यातनं आलेल्या अन्यथा ज्ञानामध्ये तुम्ही राहू नका. बघा, नाथोबास होते, नाथोबासांना एक अन्यथा ज्ञान होतं. एक गैरसमज त्यांच्या मनामध्ये होता की हे मला टिळे आणि जाणीवे, हे जे काही मी धारण करतो त्याच्यामुळेच मला भिक्षा मिळते. आमचे स्वामी सांगतात ते टिळे आणि ते जाणवे हे सुद्धा कुठलं आहे, तुम्ही त्या विशिष्ट धर्माचे साधू आहात किंवा अनुयायी आहात, त्याचं ते द्योतक आहे ते. आणि ते तुम्ही स्वीकारलं की त्या जातीचे लोक, त्या समाजाचे लोक, त्या धर्माचे लोक तुम्हाला येऊन त्याचं दान देणार आहेत. तर मग त्या पद्धतीने जर का बघितलं तर नाथोबासांना ती असं वाटत होतं की अशा अशा पद्धतीने मी हे स्वीकारलेलं आहे म्हणूनच मला भिक्षा मिळते. पण स्वामींनी त्यांचा जो गैरसमज आहे तो काढून टाकण्यासाठी स्वामींनी त्यांना म्हटलेलं आहे की हे आधी काढून ठेवा. ते म्हणाले देवा ह्याच्याने भिक्षाच मिळणार नाही. स्वामी म्हटलं काढून तर ठेवा, आम्ही सांगतोय म्हणून. त्यांनी ते काढलं आणि मातीमध्ये ते जमिनीमध्ये पुरलेलं आहे. म्हणजे काय करायचं आहे, जमिनीमध्ये पूर्ण म्हणजे काय की एकदा जी पुरलेली वस्तू ती परत आपण काढत नाही बाहेर, म्हणजे ती दफन केली. म्हणजे तुम्ही तुमचं जे काय आधीचं जे काय तुमचं जन्म आहे ना तो मारून टाकायचा आहे. उपदेश म्हणजे तुमचा नवीन जन्म आहे, अनुसरण म्हणजे तुमचा नवीन जन्म आहे, चर्या तुमचा नवीन जन्म आहे. अशा पद्धतीने जन्म आपले होत राहतात, अनंत जन्म आपले होतात, ते वेगळे. आणि हे एकाच जन्मामध्ये तुमच्यामध्ये जे काही परिवर्तन होत आहे, तुम्ही उपदेश धारण करताय, अन्न धर्म सोडताय, म्हणजे तुमच्यातलं अन्न धर्मत्व जे आहे तुमच्यामधलं ते तुम्ही मारून टाकताय. आणि ते एकदा मारून टाकलं की ते काय करायचं असतं, दफन करायचं आहे. म्हणजे ते परत कधीच त्याचं दर्शन तुम्ही घ्यायचं नाही, ते कधी उपयोगात आणायचं नाही, ते उकरून काढायचं नाही. ते तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला ते पूर्णपणे त्याचं दफन जे आहे ते तुम्हाला करावं लागेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही सांगितलेलं आहे शिखासूत्र, ते नाथोबासांना स्वामींनी काय केलेलं त्याचं, आणि त्यांचं जे अन्यथा ज्ञान होतं ते अन्यथा ज्ञान त्यांचं ते फेडलं आणि त्यांना योग्य मार्गदर्शन स्वामींनी केलं. आणि त्या हिशोबाने नाथोबासांनी ते शिखासूत्र जे आहे ते जे काय होतं त्यांचं जानवं आणि टिळा ते त्यांनी काढलं आणि ते जमिनीमध्ये पुरून ठेवलं. आणि स्वामी म्हणतात आता इथे थांबा, आणि स्वामी निघून जातात. परंतु काय होतं की नाथोबासांना जेवणाची भूक लागते आणि नंतर पाहतात की अजूनपर्यंत कोणी काही आणलेलं नाहीये. आणि मग त्यांची घालमेल सुरू होते. भिक्षेची वेळ किंवा जेवणाची वेळ टळून जात राहते. एक तर असं आहे की नंतर जर का कधी परत गेलो आपण, थोड्या वेळाने गेलो, जेवणाचा वेळ उलटून गेलाय, मग कुठे मागायला गेलो तर कुठे जेवण मिळेल नाही मिळेल, भूक लागलेली आहे, नाथोबासांना भूक सहन होत नाहीये. त्याच्यामुळे काय होत आहे की ते त्या मंदिरात बसलेले आहेत, उठतात आणि परत ते टिळे जानवे जिथे पुरलेले तिकडे जातात.
परत विचार येतो, स्वामींनी नाही सांगितलं, परत येतात मागे, परत बसतात. तर हे काय त्यांचं येणं जाणं चालू राहतं. आणि शेवटी असं होतं की आता भूक असह्य झालेली, आता जेवावंच लागणार. आता काय करायचं मग? आता कुठे मागायला जावं, आणि ते लोक म्हणतील, अरे तुमचं हे कुठे जानवं वगैरे, कुठे ब्राह्मण वगैरे आहात की नाहीत, म्हणून आक्षेप घेतील. तर ते म्हणून ते जानवं आणि ते टिळा उकरायला जातातच, काढायला जातातच. तेवढ्यातच काय होतं की तिथून कोणतरी व्यक्ती, म्हणजे ते जानवं वगैरे ते काढतात आणि ते धारण करतात, आणि तेवढ्यात तिथून कोणीतरी उपहार घेऊन येतो. नाथोबा बघतात आणि म्हणतात, अरे वा, बघा हे टिळे जानवे आहे म्हणून भिक्षा आपल्याला मिळते किंवा जेवणाची व्यवस्था होते. ते काढून ठेवले तर जेवणच नव्हतं एवढा वेळ, आता ते काढून धारण नाही करत आपण तर लगेच जेवण आलेलं आहे. परंतु जेव्हा ते स्वामींना ही पूर्ण घटना प्रकार सांगतात की बाबा जानवं नव्हतं तोपर्यंत मिळालंच नाही, जानवं घेतल्यानंतर लगेच मिळालं, तेव्हा स्वामी म्हणतात की पुन्हा पुन्हा तिथे जात येत जाणं येणं करत होते. जानव्याजवळ जा, परत या, परत जा, परत या. हे तुम्ही काय 2-3 दिवसाची उपाशी होते का? तुम्ही जेव्हा परमेश्वर धर्म स्वीकारता त्यावेळीच तुम्हाला परमेश्वराच्या धर्मासोबतच तुम्हाला संयम जो आहे तो सुद्धा तुम्हाला स्वीकारता आला पाहिजे. लगेच काही साह्य होईल असं नसतं. साह्याच्या वेळेला बरोबर होणार आहे. आपल्याला असं वाटत असतं की साह्य लवकर झालं पाहिजे. असं जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना, तेव्हा साह्य व्हायला उशीर झाला ही भावना किंवा हा अन्यथा ज्ञान आपल्या मनामध्ये नंतर येतं. जेव्हा तुम्हाला साह्य मिळण्याची जेव्हा घाई होते ना, तेव्हा साह्य वेळेवरच मिळतं तुम्हाला, पण तुम्हाला असं वाटतं ह्याच्यापेक्षा लवकर साह्य झालं पाहिजे होतं. परंतु तसं नाही. नाथोबासांना असं वाटत होतं की साह्य झालं पाहिजे, पण साह्य होणार होतं. स्वामी म्हणतात, नावेक वाट पाहतासी का. थोडा वेळ जरी वाट पाहिली असती तर तुम्हाला चमत्कार मिळाला असता, म्हणजे परमेश्वराने तरी तुम्हाला साह्य केलं असतं. परंतु काय झालं की नाथोबासांसारखंच आपलं झालं, म्हणजे नाथोबासांचं तेवढ्या घटनेपुरतं, पण आपलं पूर्ण वेळ आपला त्याच्यात चाललेला आहे की आपण ईश्वर धर्म स्वीकारलेला आहे, अन्य धर्माचा त्याग केलेला आहे, तरी सुद्धा आपण अन्य धर्माच्या आधाराने आपण जगतो आहोत. आमचे स्वामी म्हणतात ते दफन करून टाका आणि आमच्या आधाराने जगा, निरालंबी व्हा. निरालंबी म्हणजे काय? तुमचे जेवढे काही सामाजिक वगैरे जे काही तुम्ही आलिंबनाशी धरून ठेवलेली आहेत, आणि जेणेकरून ज्यामुळे तुम्ही ईश्वर धर्माचा त्याग करत आहात, ईश्वर धर्माकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात, आणि ईश्वर धर्माचं अवहेलन तुमच्याकडनं होतंय, त्या आलिंबनामुळे, तर ते आलिंबन तुम्ही काय करा, त्यागून द्या. त्या आलिंबनाचा स्वीकार करू नका, आणि स्वीकार केलेला असेल तर तो त्यागा. हे सरळ स्वामींचं सांगणं आहे. आणि येत अनुसरा म्हणजे काय? आधी स्वामींनी सांगितलं शिखासूत्राचा त्याग, आणि मग अनुसरण नंतर सांगितलेलं आहे. आधी अनुसरण आणि नंतर शिखासूत्राचा त्याग असं वचन नाहीये किंवा असं वाक्य नाहीये, किंवा प्रक्रिया अशी या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. आपल्याला मांडणी प्रत्येक ओळीची, वाक्याची आणि शब्दांची आणि विधींची, आज्ञेची आपल्याला बघावी लागणार आहे. इथे स्वामी सांगतात शिखासूत्राचा त्याग करा, म्हणजे आधी स्वामी काय सांगतात? त्याग सांगतात. आधी त्याग केल्यानंतर स्वीकार आहे. तुम्ही अस्थिपरीची जर का मांडणी बघितली तर त्याच्यामध्ये विकार विकल्प शून्य, स्वभाव मात्रे, निरालंबी हा सगळा त्याग सांगितलाय, निषेध सांगितलेला आहे. आणि स्वीकार नंतर पुढच्या वचनामध्ये, 4थ्या वचनामध्ये स्वीकार येतो की देवता स्मरणे. आचार ह्या प्रकरणाची मांडणी जर का बघितली तर 26 वचनात आधी त्याग सांगितलेला आहे. म्हणजे सर्वात आधी त्याग करा, म्हणजे स्वतः क्लीन करा, स्वच्छ करा, पवित्र करा आधी, आणि नंतर स्वीकार जो आहे विधीचा, अविधीचा परिहार, अविधीचं निरसन, अविधीचं क्षालन, अविधीचा त्याग, हे सगळ्यात आधी केलं पाहिजे. आणि नंतर तुम्ही शुद्ध पवित्र होणार आहात, आणि मग तुम्हाला स्वीकारायचं आहे. मग जे तुम्ही स्वीकाराल ते अत्यंत चांगल्या प्रकारे तुम्हाला, म्हणजे तुमच्या मनामध्ये बीजरूप होणार आहे. ते जसं शेतकरी आहेत, पहिलं पीक एकदा गेल्यानंतर त्या जमिनीची परत काय केली जाते? स्वच्छता केली जाते, मशागत वगैरे सगळं, या सगळ्या गोष्टी केल्या जातात, नांगरणी वगैरे. आणि मग ते योग्य झाल्यानंतर, म्हणजे त्यातले दोष सगळे त्या जमिनीतले काढून टाकले जातात, आणि मग पुढचं पीक जे आहे ते घेतलं जातं, ते बियाणं वगैरे पेरल्या जातं. ते जर का तसंच तुम्ही पेरलं तर त्याचं पीक पाहिजे तसं येणार नाही. आणि म्हणून देवाने आधी त्याग सांगितलेला आहे. या ठिकाणी सुद्धा वैदिकतेचा आधी त्याग करा,
आणि तो त्याग केल्यानंतर मग ईश्वर धर्माचा अंगीकार करा. म्हणजे येत अनुसरा, म्हणजे येत अनुसरण घ्या. अनुसरण म्हणजे काय? येत अधीन होई जे येथूनही म्हटलेले की तुम्हाला कोणाच्या अधीन व्हायचंय? समाजाच्या अधीन व्हायचं नाहीये. तुम्हाला तुमच्या पूर्व जे काही तुम्ही करत आहात, अन्यथा ज्ञान किंवा अज्ञान जे तुम्ही आचरत आहात त्याच्या अधीन सुद्धा तुम्हाला व्हायचं नाही. परमेश्वर ज्ञानाच्या, यथार्थ ज्ञानाच्या अधीन तुम्हाला व्हायचं. आणि येथूनही म्हणितले की जे म्हणजे स्वामींनी ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते करणं, याला म्हणतात अनुसरण. असं अनुकरण विधियुक्त तुम्ही करा, असं स्वामी दायंबासांना सांगतात. दायंबा म्हणतात, जी जी मज इंद्रिया एकाचा निरोधू असे, म्हणजे मला इंद्रिय एकाचा निरोध असे म्हणजे विकार वासनेचा मला हे आहे, दोष आहे माझ्यामध्ये. स्वामी म्हणतात तो येथूनही धरी जाईल, म्हणजे तो आम्ही इथून धरू, म्हणजे त्याच्याविषयी सुद्धा आम्ही तुम्हाला सहाय्य करू, तुम्ही काही काळजी करू नका, असं दायंबासांना आमचे स्वामी सांगतात. यावरी मज इंद्रिया एकाचा निरोधू असे सर्वज्ञ म्हटले, तो येथूनही धरी जाईल. यावरी गोसाई ब्रह्मचारी घोड्याचा दृष्टांत निरोपिला, म्हणजे आमच्या स्वामींनी ब्रह्मचारी घोड्याचा दृष्टांत सांगितलेला आहे की तो ब्रह्मचारी घोडा तो काय करतो, कुठेही विकार उपभोगत नसल्यामुळे त्याच्यामध्ये जी क्षमता, त्याच्यामध्ये जी ताकद आहे की राजा सतत म्हणजे नेहमी कुठेही जाणार असेल युद्धाला वगैरे, तर तो घोडा घेऊन तो जातो. कारण की त्या घोड्याची जी क्षमता आहे ती इतर घोड्यांपेक्षा या ब्रह्मचारी घोड्याची क्षमता अधिक आहे. त्या पद्धतीने तुम्ही जर का धर्म आचरण केलं आणि दोष आचरण जे आहेत त्याचा जर का त्याग केला, तर तुमच्यामध्ये धर्म पालनाची आणि धर्म दृढत्वाची जी काही भूमिका आहे ती तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारे जिवंत राहणार आहे. आणि निरोध साहिल्या म्हणजे जर का तुम्ही कष्ट सहन केले, संयम जर का तुम्ही ठेवला स्वतःच्या मनावर, आचरण क्रियेवर, तर अधिका योग्यता होय, दक्षता होय, योग्यता होते. म्हणजे जसं जसं तुम्ही स्वतःवर संयम धरून जर का तुम्ही राखला स्वतःवर, तर तुम्ही दक्ष होत राहता. आणि विधी आचरण केल्याने काय होतं, तुम्ही योग्य होत राहता. संयमन जर का असेल आपल्यामध्ये प्रत्येक गोष्टीविषयी, एखादा पदार्थ खाण्याविषयी असेल, कुठे जाण्याविषयी असेल, काहीतरी उपभोगण्याविषयी असेल, थंड हवा पाहिजे, थंड पाणी पाहिजे, गरम पाणी पाहिजे, गरम चहा पाहिजे, हे जे काही उपभोग्य वस्तूंच्या बाबतीमधले असेल, व्यक्तींच्या बाबतीमध्ये असेल, पदार्थांच्या बाबतीमध्ये असेल, इतर कुठल्या गोष्टींच्या बाबतीमध्ये असेल, तर याच्याविषयी जेवढं तुम्ही संयमन कराल तेवढं तुम्ही दक्ष होत राहता. म्हणजे तुमची ते क्षमता तयार होत राहते तुमच्यामध्ये. आणि विधी आचरणी दक्षता असते की विधी आचरत असताना तुम्ही विधीकडे तुमचं चांगलं फोकस असतो, लक्ष असतं. म्हणजेच अविधी घडू नये म्हणून तुम्ही दक्ष राहता की स्मरण करताना आपल्याला बोलायचं नाही अजिबात. म्हणजे स्मरण हा विधी सुरू आहे आणि त्या विधी करण्यामुळे योग्यताही होते आणि त्यावेळेस अविधी करायचा नाही म्हणून तिकडेही तुमचं बरोबर बघताय तुम्ही की तिकडे तर आपलं कलत नाही आपण अविधीकडे, तर ही दक्षता तुमच्याकडे येत राहते. म्हणजे तुम्ही विधी आचरणी दक्ष होत राहता. जोपर्यंत तुम्ही एखादाही विधी आचरत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये दक्षता हा प्रकार येणार नाही. विधी तुम्ही आचरला तर तो विधी सुरुवातीला चुकेल, त्याच्यामध्ये अडचणी येतील, ते विधी व्यवस्थित होणार नाही, विस्कळीत होतील. पण हळूहळू काय होणार, तुम्हाला त्या विधी संदर्भातली संयमितता जी काय असली पाहिजे ती तुमच्या लक्षात येईल. आणि दक्षता म्हणजे कुठे कुठे आपण चुकतो, ती चूक व्हायला नको पाहिजे याकडे सुद्धा तुमचं लक्ष होईल आणि योग्यता आणि दक्षता त्याच्यामुळे होणार. आणि दायंबा म्हणतात, नाजी म्हणजे इंद्रिये विण न गमे. ते म्हणाले की नाही, आता स्वामी एवढं सहाय्य करायला तयार आहेत, परंतु आपण जीव कसे आहोत, आपण तर अडचण दाखवतो की नाही मला हे जमत नाही ह्याच्यामुळे. मग जर का एखाद्याने म्हटलं ठीक आहे आम्ही ते काम तुमचं आम्ही करू, तुम्ही विधी करा, मग तरी पण ते काय आपण काय म्हणतो, नाही तरी पण ते मला जमणार नाही. म्हणजे एखाद्याला जर का प्रवचनाला यायचंच नसेल ना, मग तो एक कारण सांगतो, नाही आमच्याकडे तेव्हा पाणी येतं. मग असं करा ना, पाणी आदल्या दिवशी भरून ठेवा, उद्याचा दिवस फक्त यायचं आहे, आठवड्यातनं एकदा. नाही मग ते तेवढा मुलगा पण तेव्हा शाळेत नाही येतो. मग असं करा ना, त्याला मग चावी देऊन ठेवा बाजूला, जेवण वगैरे तयार करून ठेवा, तो येऊन वाढून घेईल, तो एकच दिवसाचा प्रश्न आहे. नाही आमच्याकडे पाहुणे पण येणार आहे. म्हणजे तो कमीत कमी एखाद्या माणसाने एखाद्या ईश्वरपैकी क्रियेला जर का 3 बहाणे सांगितले तर त्या माणसाला परत सांगू नये.
म्हणजे लक्षात घ्यायचं की हा माणूस काय करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. तो जर का बदलू शकत असेल असं वाटतंय तुम्हाला तरच तुम्ही त्यांना सांगा. म्हणजे डाळिंबासांना स्वामी एकदा सांगतात, दुसऱ्यांदा परत सांगतात की तुमचा तोही त्रास आम्ही काय करू, त्याच्यापासून तुम्हाला सहाय्यभूतता आम्ही देऊ. तर यावर डाळिंबा काय म्हणतात की जी नाही की माझं इंद्रिय विन न गमे, म्हणजे मला जमतच नाही. इंद्रिय इंद्रियार्थे विन न गमे, म्हणजे इंद्रियार्थ पदार्थ आहेत, म्हणजे जे खाण्यापिण्याचे. इथे आल्यानंतर काय आता दीक्षांना खावं लागेल, वृक्षांना खावं लागेल, फोडणीचे तिखट चटमट चमचमीत वगैरे पदार्थ गोड धोड मला खायला मिळणार नाही अनुसरल्यानंतर, आणि मला त्याच्याशिवाय तर जमत नाही. स्वामी म्हणतात तुम्ही वासनेचा परिच्छेद करामा गमैल. स्वामी म्हणतात तुम्ही मनावर घ्या आधी. वासनेचा परिच्छेद करणे म्हणजे काय, खूप वेळा आपल्याला भूक नसते बरं का, परंतु समोरचा व्यक्ती आपल्या आवडीचा पदार्थ खातो आहे. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण जे देणार आहे ना, थोडं उदाहरण जर का दिलं ना परफेक्ट, म्हणजे लगेच समजून जातं की तो बरं एखाद्याला समजा तुम्हाला काही खायचं नाही आणि कोणी जरी भाजी भाकरी घ्यायला म्हणजे खायला घेतली तर तुम्हाला ती खाऊ वाटत नाही बरं का. परंतु तुम्हाला खायची इच्छा नाहीये आणि एखाद्याने जर का फरसाण घेतला खायला, काहीतरी चिप्स वगैरे आता ते येतात ते घेतलं खायला, तर तुम्ही आपोआपच तुमचा हात तिकडे जातोच. म्हणजे खाण्याची इच्छा, म्हणजे भूक नाहीये, परंतु ते पदार्थ समोर दिसला नंतर खाण्याची इच्छा, म्हणजे त्यालाच वासना असं म्हणतात. स्वामी सांगतात त्या वासनेचा परिच्छेद करा. आपल्याला भुकेचा परिच्छेद करायला नाही सांगितलं, वासनेचा परिच्छेद करायला सांगितलं. की कारण की खूपशा गोष्टी आपल्या भुकेमध्ये नसतात, की आपल्याला भूक अमक्या पदार्थांची भूक कधी लागत नसते, आपल्या मनाला मात्र त्या पदार्थांची भूक लागते. पोटाला काय बिचारायला ज्यावेळेस पोटाला भूक लागते ना त्यावेळी तुम्ही पाणी जरी पिलं तरी पोट भरून जातं, एखादं फळ खाल्लं तरी पोट भरून जातं, एक चहा घेतला तरी पोट भरून जातं. पोटाला ते आमकच, म्हणजे पोट असं मागत नाही मला आता आमकच द्या, परंतु तुमची जीभ आहे आणि तुमचं जे मन आहे ना ते मन त्या टायमाला तुमच्या मनाला तो पदार्थ पाहिजे असतो. तुमचा जो वासना म्हणजे तुमचे जे विचार आहेत त्या विचारांना तो पदार्थ पाहिजे असतो. जसे विचार तयार होतात तसं तुमच्या जिभेवर ती प्रक्रिया तयार व्हायला लागते आणि मग तुमच्या जिभेला सुद्धा तीच चव लागते की तिखट म्हणजे तिखटच पाहिजे, आंबट तर आंबटच पाहिजे, गोड तर गोडच पाहिजे. हे जी काय वासना निर्माण होत असते मनामध्ये विचारांमध्ये होते ते आचारामध्ये आणण्यासाठी मग काय होते ती प्रक्रिया सुरू होते आणि मग तुम्ही धडपडता. किंवा तिखट काय आहे का घरामध्ये, काही चमचमीत आहे काय घरामध्ये, म्हणजे ते मुळामध्ये तुम्ही जर का ती वासनाच मारून टाकली. बघा आता लॉकडाऊन आहे, आता इतक्या दिवस कसं होतं की लोक काही वाटलं की लगेच बाहेर जायचं, हॉटेलमध्ये जेवायला जाय किंवा पार्सल आणा आणि चमचमीत आणून खायचं. आता तसं आहे का, आता तसं नाही आहे. आता घरी जे आहे भाजी भाकरी तीच खावी लागते. त्यातल्या त्यात कोणाच्या घरामध्ये उपलब्ध पदार्थ आहेत मग त्यांना चमचमीत खाऊ वाटतं. म्हणजे आपण कसं म्हणतो आज थोडंसं तिखट खाऊ वाटतंय, वाटतंय म्हणजे पोटाला गरज आहे तिखटाची असं नाही म्हणत आपण, असं वाटतंय. म्हणजे वाटतं कोणाला वाटत असतं, मनाला वाटतं. स्वामी सांगतात ते वाटणं जे आहे तुमचं ना, ती जी वासना आहे तो विचार जो आहे त्याचा परिच्छेद करा. म्हणजे त्याला तुम्ही थांबवा, त्याला संयमित करा. स्वभाव मात्रे अस्तिपरीमध्ये सांगून ठेवलं स्वामींनी. तुमच्या स्वभावावर नियंत्रण करा, त्या स्वभावाला काय करा, संयमित करा. त्याचा एकदा परिच्छेद तुम्ही केला, परिच्छेद म्हणजे त्याग करणे. मा गमायला म्हणजे आपोआपच सवय होईल तुम्हाला. बघा इतक्या दिवसात आपल्याला काय ज्या वाईट सवयी वगैरे जे काय होत्या त्या म्हणजे बिनकामी आपण इकडे जा तिकडे जा वगैरे जे काय आपलं जे होतं, ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला लक्षात आलं की ह्या गोष्टींशिवाय पण आपण जगू शकतो. आणि एवढ्या दिवसात आपल्याला एखादा तो पदार्थ वगैरे खायला नाही मिळाला की त्याच्या संदर्भातलं जे काही वासनेचा परिच्छेद जर का तुम्ही केला की नाही खायचंय, आज जर का कोणी बाहेरचं आणून जरी दिलं तरी आपण म्हणतो नको बाहेरचं काहीच नाही खायचंय. तर तुम्ही परिच्छेद केलेला आहे त्याचा, त्या वासनेचा परिच्छेद केलेला आहे. तर तो जो परिच्छेद तुम्ही टिकवला तर तुम्हाला आपोआपच सवय होईल आणि गमेल, नंतर मग आपोआपच सवय होते. आणि म्हणून स्वामी सांगतात मा गमैल परिच्छेदी प्रवर्तल्याचे सकळही निरज्ञ न कोणाची निरपोनी फेडी. आणि जर का हा परिच्छेदाचा विधी माझ्या देवानी सांगितलेला आहे म्हणून मला करायचा आहे, हा माझ्या आणि देवाच्या मधला अंतर कमी करणारा हा परिच्छेद आहे, तो जर का परिच्छेद मी केला, या इतर गोष्टींना जर का वेळ कमी दिला तर काय होईल,
जसं आपण लॉकडाऊन दिनचर्या दिलेली होती की सकाळी चहा कॉफी काय दूध घ्या, नाश्ता करू नका, डायरेक्ट जेवण करा, म्हणजे तुमचा नाश्त्याचा वेळ वाचतोय. नाश्ता बनवणाऱ्या ज्या भगिनी आहेत त्यांचा, म्हणजे तुमच्या घरातल्या महिला वर्ग, तर त्यांचा तो वेळ वाचतोय बनवण्याचा, तुमचा वेळ वाचतोय खाण्याचा. म्हणजे तो जर का विभाग कमी केला आपण, तर काय होतं, तुम्हाला देवासाठी तेवढा वेळ मिळतो आहे. 1 तासाचा वेळ तुम्हाला मिळतो. नाश्ता बनवणे, खाणे, त्याची भांडी घासणे, ह्याला 1 तास जातो पूर्ण. खाणारा फक्त खातोय तरी पण त्याचा 1 तास, की म्हणजे आता नाश्ता बनवायला घेतला तर काय बनवतात काय माहिती. मग तो नाश्त्याचा खमंग येतो, तसं आपण मग काय बघतो की नाश्ता तयार होतं, या हिशोबाने आपण म्हणजे काय गाठी बिठी ती थोडी सावरून ठेवतो बाजूला, आणि मग ते वाढणं आणि मग ते चावून चावून खाणं, आनंद घेत वगैरे, याच्यात पूर्ण 1 तास जातो. नाश्ता केल्या गेल्या काय तुम्ही लगेच स्मरण करायला घेणार नाही, तुम्ही त्याच्यामध्ये परत नाश्ता की चहा घेणार, म्हणजे त्याच्यात तो जो वेळ तुम्ही घालवलेला आहे तर तो तुम्ही काय करा, मायनस करा. कशासाठी? तर माझ्या देवानी मला सांगितलेलं आहे म्हणून, किंवा याच्यामुळे मला माझ्या देवाला वेळ देता येणार, जो काय वेळ मला एक्स्ट्रा मिळणार याच्यामधनं, आणि म्हणून तुम्ही देवासाठी म्हणून जर का तुम्ही ते करत असाल तर काय होईल, सकळी निरोध नेणो कोणाची निरपोनी फेडी. तुम्ही जर का एकदा प्रवर्तलं ना परिच्छेद करण्यासाठी, संयमन करण्यासाठी, कुठलाही विधी करण्यासाठी, जेव्हा तुम्ही स्वतःवर नियंत्रण आणता आणि त्याला कारण तुम्ही देवाचं हे करता, की देवाच्या आवडीस्तव तुम्ही जर का ते करत असाल, तर स्वामी सांगतात तुमचा हा त्रास जो आहे तो कोणीही, म्हणजे कुठल्याही प्रकारे तो आपोआपच काय होणार आहे, नेणो कोणाची निरपोनी फेडी, म्हणजे आपोआपच परमेश्वर स्वतः ते निरपण फेडणार आहेत. तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाही. परंतु ते दायंबा काय ऐकायला तयार नाही. ते म्हणतात, जी जी जेणे वासनेचा परिच्छेद होय, तो प्रयत्नाची मज होवे ना. आता वासनेचा परिच्छेद किंवा संयमन कशामुळे होत असतं माहिती आहे का? काय केल्यामुळे? तर प्रयत्न केल्यामुळे होत असतं. आणि जर का प्रयत्न नसेल तर मग वासनेचा किंवा कुठलंही क्रिया तुम्ही आयुष्यामध्ये करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला कोणाशी भांडायचं असेल ना, त्याच्यासाठी पण प्रयत्न करावे लागतात. तुमच्याकडे ती म्हणजे मटेरियल गोळा करावं लागतं, काय काय भांडायचे, कुठले कुठले मुद्दे आहेत वगैरे हे ते. त्याच्यानंतर घरातनं बाहेर पडणं, अजिबात हातपाय थरथरू न देणं, त्याच्याशी एकदम चांगल्या मोठ्या आवाजात भांडावं लागतं. म्हणजे भांडायचं म्हणजे काही साधं काम नाही आहे की असं लहान आवाजात भांडता येत नाही. भांडणाऱ्या व्यक्तीचा आवाजही मोठा असला पाहिजे. म्हणजे हे सगळे प्रयत्न एकत्र केल्यानंतर वाईट क्रिया करता येते. तसंच प्रयत्न एकत्र केल्यानंतर चांगली क्रियेसाठी सुद्धा प्रयत्न असावा लागतो, वाईट क्रिया करण्यासाठी सुद्धा प्रयत्न असावा लागतो. फक्त असं असतं की वाईट करण्याचा वाहू आपल्यामध्ये आहे, त्याच्यामुळे वाईट क्रिया करण्यासाठी जास्त प्रयत्न आपल्याला करावे लागत नाही, किंवा केलेले जे प्रयत्न आहेत ते आपल्याला जास्त कष्टप्रद वाटत नाहीत. परंतु चांगल्या क्रिया करण्याच्या बाबतीमध्ये जास्त कष्ट वाटतात आपल्याला. चांगली क्रिया करायची असेल तर त्याचे कष्ट आपण मोजायला लागतो. त्याच्यामुळे ते कष्ट आपल्याला आणि ते प्रयत्नामध्ये खूप वेळ चालला असं आपल्याला वाटतं, किंवा तो प्रयत्न करण्याचा कंटाळा आपल्यामध्ये असतो. चांगल्या क्रिया करण्याचा जो काही प्रयत्न आहे ना, तो प्रयत्न आपल्याला कंटाळवाना वाटतो. पण वाईट क्रियांचा प्रयत्न जो आहे, वाईट क्रिया करण्यासाठी, तो प्रयत्न आपल्याला कंटाळवाना वाटत नाही, आणि तो प्रयत्न पण जास्त करावा लागत नाही, तो लगेच होतो. याचं उदाहरण तुम्हाला मी देईन. जसं एखादा दगड आहे, दगड एखाद्या डोंगराच्या मध्यभागी ठेवलेला आहे, म्हणजे उतारावर असा मध्यभागी ठेवलेला आहे. आता त्या मध्यभागावरून त्याला वर न्यायचं आहे तर ते कष्टप्रद आहे. परंतु तेच जर का त्याला खाली आणायचं आहे तर ते कसं आहे, मध्यभागी ठेवलेला आहे तुम्ही, म्हणजे तो ज्या विभागाला दगड आहे तिथून वरचा कळस पण तेवढंच अंतर आहे, आणि खालचं तळ जो आहे डोंगराचा तो सुद्धा तेवढंच अंतर आहे. परंतु खाली जायला त्याला वेळ लागत नाही, त्याला प्रयत्न सुद्धा करावे लागत नाही. पण वर जाण्याला वेळ सुद्धा लागतो आणि प्रयत्न सुद्धा लागतो, अंतर तेवढंच आहे. तसं चांगल्या गोष्टीतही प्रयत्न आहेत, वाईट गोष्टीतही प्रयत्न आहे. पण आपण अधमती, अधगती, अधरती आपल्यामध्ये असल्यामुळे वाईट गोष्टी करताना आपल्याला तो प्रयत्न करावा लागत नाही, आपण सहजपणे ते होऊन जातं. पण चांगल्या गोष्टी जर का करायच्या असतील तर मग चांगल्या गोष्टीसाठी मग प्रयत्न करावा लागतो. आणि स्वामी सांगतात हे सगळं काय, तर दायंबास म्हणतात, देवा हे जे काय तुम्ही सांगता ना परिच्छेद करा वगैरे हे ते, तर तो परिच्छेद करण्याचा जो प्रयत्न असला पाहिजे, तो प्रयत्नच मुळामध्ये माझ्यामध्ये नाहीये. मिया काही करावे, मग मी करू काय नेमकं, माझी इच्छाच नाहीये ते परिच्छेद करण्याची, विषय संपला. मग मी आता काय करायचं? स्वामी म्हणतात, भोज्या पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य. तुम्ही प्रयत्न तर करा, परमेश्वर साह्य करणार आहेत.
म्हणजे तुम्ही एखादा लघु उद्योग उघडा, सरकार तुम्हाला लोन देतं, तुम्हाला काहीतरी उद्योग व्यवसायासाठी तुम्हाला काहीतरी ऋण दिलं जातं. तसं तुम्ही देवासाठी म्हणून, देवानी सांगितलं म्हणून, देवाच्या आवडीस्तव म्हणून जर का तुम्ही करायला लागलात एखादा विधी, तर तुम्हाला बरोबर सहाय्य परमेश्वर स्वतः करणार आहेत. जे जे लोक बोलतात ना, आम्हाला सकाळी जाग येत नाही, 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता नाही जाग येत, तर त्यांच्यासाठी हा विधी आहे की त्यांनी प्रयत्न तरी सुरुवात केलं पाहिजे. एकदा त्यांनी जर का प्रयत्न सुरुवात केली की आपोआपच त्यांना काय होणार आहे, त्याच्यातनं सहाय्य परमेश्वर सहाय्य करणार. तुमचा आधी प्रयत्न पण तर बघतील ना. एखादी संस्था असते ना, त्याला ट्रस्ट वगैरे केलं जातं की लगेच सरकार पहिल्या महिन्यापासून काही त्यांना अनुदान देत नाही. त्यांना ती संस्था 3 वर्ष वगैरे चालवून दाखवावी लागते सरकारला, आणि मग ते सरकार तुमचं काम बघून नंतर तुम्हाला अनुदान द्यायचं की नाही द्यायचं ते नंतर ठरवत असते. तुम्हाला बँकेमध्ये आज पैसे ठेवले की लगेच उद्या व्याज नाही भेटत तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 3 महिने किंवा विशिष्ट FD केली असेल तर विशिष्ट अंतरपर्यंत तुम्हाला तेवढ्या वेळ ते पैसे तिकडे संयमित ठेवावे लागतात, आणि मग तुम्हाला बँक व्याज देते. तसं परमेश्वर सुद्धा, तुम्ही प्रयत्न तर करा, तुम्ही दाखवा की तुम्ही प्रयत्न करण्यासाठी इच्छुक आहात, तुमच्याकडे प्रयत्न करण्याची सकारात्मकता आहे, इच्छा आहेत, विचार आहेत, तुमचं धडपड सुद्धा आहे. हे जर का तुम्ही नाही दाखवलं, तुम्ही जर का देवाला विनंती केली रोज की देवा मला सकाळचे 3 ते 6 या सत्रामध्ये जाग मला आली पाहिजे, माझं स्मरण घडलं पाहिजे, लीळा चिंतन घडलं पाहिजे, चतुर्विध दुःखीचे चतुर्विध स्मरण झालं पाहिजे, अशा प्रकारची विनंतीच तुम्ही देवाला करत नसाल, त्या पद्धतीचे प्रयत्न तुम्ही करत नसाल उठण्याचे वगैरे, तर परमेश्वर कसं काय सहाय्य करतील तुम्हाला? तुम्ही पण तुमचा भाग दाखवा ना. बघा, बाईसा वगैरे यांच्याकडे आवडी होती, भटोबासांकडे आवडी होती, स्वामी त्यांना स्वतः उठवत होते, हो की नाही? म्हणजे परमेश्वर बरोबर सहाय्य करतात, त्यांना उठवतात त्यावेळेला. तर अशा पद्धतीने पुरुष प्रयत्नी दैवाचे सहाय्य, पुरुषाने प्रयत्न केला तर परमेश्वराला सहाय्य करणं हे भागच आहे, आणि परमेश्वर सहाय्य करतातच. भर तापामध्ये नेवाशाला निघालेला आचार्य भटोबासांना स्वामींनी शिदोरी पाठवली, त्यांचा तापही घालवला, म्हणजे सगळं त्यांना आठवलं, पण ते म्हणाले की मला आठवणार नाही कुठल्या पैशाचं काय घ्यायचं आहे. स्वामी म्हणतात तुम्ही त्या पदार्थांच्या समोर जाऊन उभे राहिले की तुम्हाला बरोबर समजेल किती किलो घ्यायचं आहे आणि काय घ्यायचं आहे ते, आणि तुम्हाला आठवणार नाही असं काहीच नाही, असं भटोबासांना स्वामींनी त्यावेळेस म्हटलेलं आहे. ही लीळा वाचा तुम्ही, अप्रतिम लीळा आहे. म्हणजे सहाय्य पुरुष प्रयत्नी, म्हणजे भटोबासांचं सहाय्य, भटोबासांचं प्रयत्न आणि परमेश्वराचं सहाय्य, या सहाय्य आणि प्रयत्नाने पुरेपूर भरलेली ती लीळा आहे. सांडव्याची असेल, ती असेल, अशा अनेक लीळा तुम्ही बघणार की ज्या त्या भक्तजनांच्या प्रयत्नाने आणि स्वामींच्या सहाय्याने असे ते भरपूर भरलेले आहेत. अशा पद्धतीने आपण पुरुष प्रयत्नी दैवाचं सहाय्य सांगितलं देवाने, तर आपण प्रयत्न केला पाहिजे, परमेश्वर सहाय्य करणार आहेत. आणि यावरी दायंबाई पुसले, दायंबा स्वामींना विचारतात, जीजी गोसावी विखो सेवा कापा वर्जिली, ते तर काही पाप असे. म्हणजे आपण विखो सेवा म्हणजे हे जड आणि चेतन, विषय म्हणजे जड पदार्थ आणि चेतन पदार्थ. जड पदार्थामध्ये पत्नी, मुलं, आई वडील वगैरे, मित्रमंडळी, नातलग, हे जिवंत तुमच्या घरी पाळलेले जे काही प्राणी असतील, तेव्हा त्याच्यापासून तुम्ही त्याच्यानंतर मग झाडं असतील वगैरे, हे सगळं चेतन पदार्थामध्ये. तर जडमध्ये जे सगळं जे काही ज्याच्यामध्ये निर्जीवता आहे ते सगळे जड पदार्थ, ज्याच्यामध्ये जीव नाहीये, जे सजीव नाही आहेत, असे सगळे पदार्थ त्याच्यामध्ये येतात. हे सगळे जड आणि चेतन पदार्थ स्वामींनी का सांगितले त्याग करायला, की यांचा त्याग करा म्हणून. यांच्या सेवनाने काही पाप लागतं का? स्वामी म्हणतात भोजया पाप तरी नव्हे ते तैसेची, म्हणजे त्याच्या उपभोगाने पाप लागत नाही, ते तैसेची. परंतु विखो अनंता तापासी आश्रयो नरकासी हेतू, परंतु तुम्ही जे विखो सेवना हे पाप नाहीये, परंतु विखो सेवण्यासाठी म्हणून जे तुम्ही काय करता ना ते पापजनक आहे. म्हणजे गोड खाणं हे पाप नाहीये, परंतु गोड खाण्यासाठी तुम्ही गॅस पेटवताय, तो रवा भाजताय, त्याच्यामध्ये ते मग गरम पाणी त्याच्यासाठी करता तुम्ही, म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही हिंसा होते ते पापजनक आहे. गोड खाणं पाप नाहीये, पण गोड खाण्याची जी काही प्रक्रिया तुम्ही सगळी करताय ते पाप आहे. पैसे मिळवणं हे पाप नाही, पण पैसे मिळवण्यासाठी जे तुम्ही इतरांना लुबाडता, खोटं बोलता, फसवता, ते मात्र पाप आहे. आणि म्हणून ते काय होतं की स्वामींनी सांगितलं विखो आनंद तापासी आश्रयो, विखो पदार्थांमुळे अनंत ताप आपण डोक्याला लावून घेतलेले आहेत. म्हणजे आपल्याला आपली जमीन पाहिजे ना आमकी,
तर ती तुम्ही नाही घेतली ना तरी तुमच्या आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाहीये. तुम्ही ती जमीन नाही घेतली ना तरी तुमच्या आयुष्यात कमी पडणार नाही. मुळामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही, जे तुम्हाला भेटायचं आहे ना या जन्मामध्ये ते भेटणारच आहे. ते कोणी तुमच्यापासून हिरावून नेऊच शकत नाही. तुमचे पैसे कुठे पडले तर कोणतरी आणून देईल किंवा तो तेवढा पैशाचा दुसरा भरणा तुम्हाला कुठून तरी मिळून जाईल. इथे नुकसान झालं की दुसरीकडे फायदा लगेच होऊन तुमचं परत म्हणजे तुम्हाला त्याचं काही नुकसान होणारच नाहीये तुमचं. आणि एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये नाहीये ना तर ती तुम्ही काही हातपाय मारले ना तरी तुम्हाला ती भेटणार नाही म्हणजे नाही, अजिबात नाही भेटणार. आणि भेटायची असेल तर कशी पण भेटेल. मग तुम्ही कशासाठी म्हणून एखाद्या व्यक्तीशी आपण वाईट होतो, वाद घालतो आणि त्या गोष्टीच्या मागे लागून ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो. आता जर का तुम्हाला माहितीच नाही की तुमच्या नावावर आमकी जमीन आहे आणि ती दुसऱ्यांनी लुबाडली, तुम्हाला माहितीच नाहीये, तर तोपर्यंत तुम्ही शांत आहात. पण जर का तुम्हाला कोणी सांगितलं की बाबा तुमची आमकी आमकी वस्तू जी आहे, जागा आहे ती तुमच्या नावावर होती, मग त्यांनी लुबाडली, मग तुम्हाला काय होतं, अनंत अनंत तापासी आश्रय होत. लगेच तो जो विखो पदार्थ म्हणजे जमीन हा विखो पदार्थामध्ये जड विखोमध्ये येणार, तर ते लगेच तुमच्या मनामध्ये ते आलं की मला माझी जमीन पाहिजे, म्हणजे अनंत तापासी आश्रय. लगेच ताप तुमच्या डोक्यामध्ये, मनस्ताप तुमचा झालेला आहे. तुम्ही जोपर्यंत प्रवचनात आतमध्ये बसलेले आहात तोपर्यंत निवांत आहात. पण ज्यावेळेस तुम्हाला कळतं की तुमची चप्पल गेली, मग तुमचं तेवढं अनंत तापासी आश्रय म्हणजे त्या चपलेमुळे तुम्हाला एवढं दुःख होतं. अशा अनेक जड पदार्थांमुळे आपल्याला दुःख होतं. म्हणून ते दुःख जे आहे, वाईट गोष्टींसाठी दुःख करणं हे पापजनक आहे. नरकासी हेतू आणि मग आपली जमीन ज्यांनी घेतलेली आहे त्याच्याशी भांडायचं, त्याला शिव्या शाप द्यायच्या, अनेकांकडे त्याची निंदा करायची, त्याच्या कदाचित जर का खूपच झालं तर त्याला मारायचं वगैरे वगैरे, हे सगळं नरकाला नेणारं हे सगळं साधन आहे. म्हणून जी गोष्ट तुम्हाला भेटणारच आहे, म्हणजे कनाशीच्या ब्राह्मणाला स्वामींनी काय सांगितलं, हे तुम्हाला भेटणारच आहे. कर्मावशी जीव सकळेही पाहावे, तुम्हाला भेटणार आहे. मग जर का तुम्ही त्याच्यासाठी भांडून तुम्ही काय करताय, तुमचा मनस्ताप वाढवतायत आणि परत नरक जो आहे, नरक सुद्धा, नरक चाल सुद्धा तुमची वाढते आहे. असं स्वामींनी दायंबासांना निरूपण केलं. दायंबास म्हणतात, हो का जी म्हणून उगेची राहिले, पण दायंबानुसरतीची दायंबा गप्प राहिले. कारण की दायंबासांना माहिती आहे आपण आता परत काहीतरी बहाणा सांगितला की परमेश्वर आमचे स्वामी काय करतील, परत काहीतरी उपाय सांगतील वगैरे. त्याच्यापेक्षा आपण आता गप्प राहावं. आणि गप्प राहिले, नुसतं तोंडानेच गप्प राहिले नाही तर आचरणाच्या बाबतीमध्ये, अनुसरणाच्या बाबतीमध्ये पण त्यांनी मौन धारण केलं. म्हणजे अनुसरणही त्यांनी पुढे घेतलं नाही आणि पुढे त्यांचं पहिली पत्नी सरली, दुसरे लग्न त्यांनी विवाह केला आणि त्याच्यानंतर मग पहिल्या पत्नीच्या मृत्यूमुळे खूप दुःखी झाले ते वगैरे वगैरे, हे सगळं आपण ऐकलेलं आहे. तर अशा पद्धतीने दायंबासांच्या संदर्भामध्ये आमच्या स्वामींनी दायंबासांना अनुसरणाचं महत्त्व सांगितलं. अनुसरण जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला किती प्रकारे सहाय्य परमेश्वर करतात हे सुद्धा आजच्या या सत्रामध्ये आपण बघितलं. आज डोमेग्रामीच्या लीळा या 22व्या सत्रामध्ये आपण 113 क्रमांकाची दायंबा शिखासूत्र त्यागू अनुवादू ही लीळा आपण या ठिकाणी आज श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.